तर सुप्रभात मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. सुप्रभात आहे आज आपली ही सुधागडवरून आणि आताची स्टोरी ही आतापासून नाही तर काल रात्रीपासून चालू होते. तर त्याची पुढची सगळे सिनेमॅटिक शॉट्स. काय गण्याला संत्री कशी वाटते? ऍक्च्युअल मध्ये तर आम्ही खूप थकलोय त्यामुळे सगळं गोड लागतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा मोठा माणूस थकलाय. आणि के दादा खूप कष्ट आहेत भावाचे, तरी एवढं खंबीर आधार. हे थांब ना भावा, संत्रा ब्रेक झालाय एनर्जी साठी. चव एवढी आहे ना भाई. 3:39 झाले, सॉरी 4:39, 4:45 झाले. चला आता संत्रा ब्रेक कंप्लीट करू आणि वर जाऊ. आणि ही स्टोरी आता इथून चालू होते आणि आता सकाळचे ऑलमोस्ट 7:30 वाजायला आलेत आणि आपण इथे टाइमलेस गेलो आलो. सकाळची सूर्योगत विहंग दृश्य आणि ते आपण आता कॅप्चर केल्यानंतर आता आपण कामाला जाणार आहोत. तर आज आपण आलो सुधागडच्या संवर्धन मोहिमेसाठी. आज आपण किल्ल्यावर आलोय आणि आता अनेक सगळे दादा लोक कामाला गेलेत आणि आता आपण सुद्धा कामाला चाललोय. बाकी सब बळी आहे. तर मित्रांनो, आता आपण आहोत सुधागडच्या महादरवाजापाशी आणि हा जर तुम्हाला माझ्या मागे गोमुखी आकाराचा दिसतोय तो सुधागडाचा महाप्रवेशद्वार आहे आणि तिथे आत्ताच खालीमध्ये संवर्धन झालं म्हणून इतकं छान आणि खूप व्यवस्थित दिसतोय. आपल्या इथे आता संवर्धनाचं आपलं सुद्धा काम चालू झालं की महादरवाजाची इथे एक दगड कोसळली होती. तर ते दगडाचे जे दगड कोसळून आले मित्रांनो, ही सगळी तिकडे छोटीशी दगड कोसळलेली आणि ते सगळे दगड असे महाप्रवेशाची इथे जिन्यांवर आलेले आणि ते सगळे जे दगड कोसळलेले ते सगळे दगड अशी इथून खाली आणून इथे नीट ठेवले जातात. आणि हे सगळं आज काम एक महत्त्वाचं काम चालू आहे किल्ल्यावर. स्वराज्य प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत स्वतः अक्षरदा सुद्धा अध्यक्ष असून तर मित्रांनो इथे साप दिसलाय. महादरवाजाकडे साफ करताना आपल्यासोबत एक सर्प मित्र असतोच आपला तुषार उर्फ रोबोट. दहा विषारी असतो का? म्हणून प्रत्येक संवर्धन मोहिमेमध्ये सर्प मित्र असलाच पाहिजे. भाई कोणी थँक्यू तरी बोला, आम्हीच म्हणतो त्याला. नाही यार भाई, आपल्या जीवला घेतो. पीट वायपर, चापडा बोलतात मराठीमध्ये, खतरनाक असतं इंग्लिश मध्ये पीट वायपर. आता माहिती द्या ना जरा सापाबद्दल. चावल्यावर किती वेळात मरतो माणूस? तुझ्या ड्रायव्हर बघूया आपण. हा वाव, भारीच रे. नाही, चावल्यावर मरतं किती वेळ? खरंच मला ऍक्च्युअली त्याला सुधरत नाही. चावल्यावर माणसाने घाबरू नये मेन म्हणजे. काय करणार तुषार तू आता याचं? आपण इथे जवळ जाऊन सोडून देऊया सापाला, कारण त्याचं घर आहे. त्याच्या घरातच सोडूया. आता तो वर जाईल बघा. चला आता मित्रांनो, आपल्या सर्पमित्र तुषारदानी एकदम सक्सेसफुलीरित्या त्याला त्याच्या घरातच सोडलंय. मित्रांनो, तुम्ही जो रायगडला गोमुखी द्वार बघितलंय तो ह्या सुधागडच्या प्रेरणेवरून बनवलेला आहे. हा बघा मित्रांनो, इथून अशी एंट्री होऊन असा इथे हा दरवाजा आहे आणि इथून असं गेल्यानंतर असं गोल फिरून हे असा इथून असा रस्ता निघतो. आणि आता ही ते खोली सगळे मित्र साफ करणार आहेत आणि ही खोली अर्थात असं बोला की सैनिकांसाठी राहण्यासाठी किंवा शत्रू इथून आला तर त्याच्यावर तेल उकळून टाकण्यासाठी या खोलीचा वापर केला जात असेल असं म्हटलं. म्हणजे असं या खोलीबद्दल उल्लेख आहे. तर त्या खोलीची सध्याची अवस्था खूप खराब आहे आणि हेच सगळे आता साफसफाई करतायत त्या खोलीत. एक्सपर्ट मंडळी आधी अडगेच्या ठिकाणी पाठवले. खोलीमध्ये खूप राहणे म्हणून आधी एक्सपर्ट सर्पमित्र जाऊन चेक करतोय कोणता प्राणी आहे का. त्यामागे आपले अध्यक्ष श्री
तुम्ही माहिती आहे दगड उचलता सापाला हो, भेटणार. बाळ असं. घुसत. चला आता इथे शुभम सर्प मित्रांनी Properly जास्त झालेली नाही रूमची, प्रॉपरली जास्त झालेली नाही. सीबीआय लावतो का सीबीआय गेल्यात आता मग आपण म्युन्सिपाल्टीची घुसायची त्याच्या मागे बीएमसी वाली सीबीआय बाहेर आल्यावर आपण जायचं. चला 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 दादांनी पूर्ण चेकिंग केली आणि काय आता ग्रीन सिग्नल ओके अर्ध्या रस्त्यापर्यंत तरी ग्रीन आहे. ठीक आहे झाली बऱ्यापैकी चल. काय काम केलं आपण इकडे? आता आपण आलो महादरवाज्यावरती आणि महादरवाज्याच्या वरती आले सगळे दगड वगैरे रचले होते. त्यामुळे आपले मोठे दगड होते जेवढे वरती पॉसिबल होते तेवढे काढले. छोटे मोठे दगड बाकी खाली टाकले आणि पायऱ्या नव्हत्या इकडे व्यवस्थित आपल्या, तर त्या पायऱ्या बनवल्यात आपण. तर तुम्ही आला तर इकडे नक्कीच भेट द्या की पायऱ्या कशा प्रकारे बनवल्या आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ओके धन्यवाद दादा. जो समोर तो जो आपल्याला जे बुरुज दिसतात म्हणजे त्याची बुरुजाची एक भिंत आणि तटबंदी दिसते, त्याच्याबद्दल तुम्ही जर आम्हाला मार्गदर्शन कराल का? विषय तो म्हणजे असा आहे की आपण जर खालून शत्रू हल्ला करत असेल ना तर तिथून त्याचा नजर ठेवण्यात येत होते आणि तिथून हमला वगैरे करण्यासाठी होता तो. मेन म्हणजे हा सगळी तटबंदी आहे की अशी इकडं कोणाला चढता येत नव्हतं, त्यामुळे तिकडे एकच छोटासा बोर्ड ठेवलेला आहे. आपण आता आहोत पूर्वेकडील सुधागड चिलकती बुरुजाकडे. सुरक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट असे किल्ल्याची ती म्हणजे बुरुज. तर मित्रांनो आता आपण गडाच्या पायथ्याशी आलो आहे आणि आता आपण अशी मोहीम आपल्या इथे प्रकारे कंप्लीट केली असं आपण सांगू शकतो. आणि आता सगळे आपल्या घरी जायच्या तयारीमध्ये लागलेत बसमध्ये, पण थोडासा मध्ये ब्रेक घेऊन आपण तिकडे पालीचे गणपतीचे दर्शन घेणार आहोत. प्रॉपर आपल्याला की नाही माहिती नाही कारण अंधार व्हायला लागले, पण आपण ते पुढे बघूच. आता आपण इथून निघूया तात्पुरता आणि जर पुढे भेटूया पालीच्या गणपती. तर मित्रांनो सुधागडच्या गड संवर्धनच्या मोहिमेनंतर आता आपण बोललेलो आपण पालीच्या गणपतीला आलो. तर मित्रांनो वर्षाची सुरुवात एकदम भारी झाली आहे. आपण वर्षातल्या पहिल्या दिवसांमध्ये आपण गड संवर्धन केलं आणि पालीच्या गणपती दर्शन सुद्धा केले. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी फक्त एवढंच होतं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्हाला स्वराज्य प्रतिष्ठानमध्ये जॉईन होत असेल तर सगळे लिंक्स आणि सगळे कॉन्टॅक्ट आपल्या खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तुम्ही तिकडे जाऊन कॉन्टॅक्ट करू शकतात. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, चॅनलला जास्तीत जास्त व्हायरल करा, जास्तीत जास्त मावळ्यांनी गड संवर्धनमध्ये जॉईन व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आणि दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सगळं काही करा. दादा एक नंबर माणूस आहे, आमच्यासाठी खूप काही करतो. आमच्या ब्लॉगसाठी थोडा वेळ काढून आमच्यासाठी येतो. चला आता आपल्या अक्षयला भडकलेत आपल्यावर, आपण जाऊ आता. चला मित्रांनो, टाटा, बाय बाय.